नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना तिखट डाळ बनवणार आहोत। डाळ भात, तिखट डाळ भात। तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं। या वाटीने मोजून अशी मुगाची डाळ 1 वाटी, तुरीची डाळ 1 वाटी आणि मसूरची डाळ 1 वाटी। तुम्ही मसूर आणि मूग दोन्ही डाळी घेतल्या तरी चालेल। आणि त्यासाठी बघा घरगुती पिवळा मसाला, मीठ, हिंग आणि इकडे 1 टोमॅटो चिरून घेतला, 1 कांदा चिरून घेतला। कांदा उभा चिरला तरी चालेल, असा चौकोनी चिरला तरी चालेल। लसूण ठेचून घेतला आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढं साहित्य आहे। आता ही डाळ आहे ना मी कुकरमध्ये लावणार आहे। धुवून घेते 2 पाण्याने स्वच्छ अशी। तीन प्रकारच्या डाळी घेतल्या। तुम्ही फक्त तुरीची डाळ घेतली तरी चालेल, मुगाची आणि मसूरची घेतली तरी पण चालेल। आता ही डाळ धुवून घेते मी 2 पाण्याने। आणि आता डाळ शिजत टाकून घेते। डाळ बुडेल इतपत पाणी टाकते। इतकं पाणी टाकल्यावर वरती आता ना हे 2 शिट्ट्या करून घेते। डाळ जास्त शिजवायची नाही आपल्याला। कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, बघू आता कशी शिजली डाळ। अशी शिजली बघा डाळ। आता याच्यात किती पाणी हवं आहे त्या पद्धतीने याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं। तेव्हा अशी शिजली, फुटली नाही आहे डाळ, चांगली शिजली। जर तुम्हाला वाटलं 2 शिट्ट्यात डाळ शिजली तर अजून 1 शिट्टी द्यायची, मग 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता मी याच्यात पाणी ओतून घेते, जितकी डाळ करायची तितकी। आता फोडणी करून घेते। गॅसवरती कढई ठेवली। तेल टाकून घेते 2 चमचे त्याच्यात। तेल टाकलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे अर्धा चमचा। लसूण टाकायचा, ठेचलेला लसूण। हिंग टाकायचे, त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा। कढीपत्ता टाकायचा। आपण कुठे बाहेर फिरायला गेलो पण आपल्याला घरच्या जेवणाची सर नाही। कुठे पण गेलं तर आपलं घरचं जेवणच आपल्याला आवडतं, कारण आपलं घरचं जेवण म्हणजे आपलं कम्फर्ट फूड असतं आपल्याला। मला तर गेलं तर कुठे असं कधी होतं मी घरी जाऊन कधी मी डाळ भात खायला असं। आता त्याच्यात टोमॅटो पण टाकून द्यायचा, घालून घ्यायचं चांगलं। थोडीशी हळद आणि घरगुती मसाला टाकायचा। तिखटवाला पण आणि कलरवाला पण आहे, पिवळा मसाला। कोथिंबीर टाकून घेते थोडं। खमंग अशी फोडणी मस्त बसली, अशी छान फोडणीचा स्वाद जर घरामध्ये पूर्ण। आता याच्यात डाळ ओतून घ्यायची आपल्याला।
डाळ ओतून घेते मी. आता ही डाळ मस्त असे 5 मिनिटं खळखळून उकळू द्यायची. आता चवीनुसार मीठ टाक त्याच्यात. कसा कलर आलाय बघा तिखट डाळीला, एकदम छान असा. याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं असेल तर ते किसून टाकलं तर अजून सुरेख लागते डाळ. उकळी येऊ देते आता चांगल्याला. तेव्हा अशी डाळ शिजली मस्त. ही डाळ तुम्ही भातासोबत, पुरीसोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत खाऊ शकता. इतकी छान होते बघा. अशीच डाळ पाहिजे आपल्याला. किती पातळसर दाटसर पाहिजे त्या पद्धतीने करायची. उकळली बघा डाळ. आता उतरवून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. भात घेतलाय बघा. रेडी बघा तिखट डाळ आणि भात आपले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.